नीट एक्झामच्या आधारावर एका अशा कोर्सला विद्यार्थ्याचं ॲडमिशन होतं जो कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना जवळपास गव्हर्नमेंट जॉब हा निश्चित असतो। महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर ह्या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना गट अ आणि गट ब च्या मोठ्या प्रमाणात जागा अवेलेबल त्या ठिकाणी असतात, परंतु विद्यार्थ्यांची संख्या किंवा त्या डॉक्टरांची संख्याच त्या ठिकाणी कमी असते। मी गोष्ट करतोय महाराष्ट्र राज्यातील वेटरनरीच्या ॲडमिशनबद्दल। एखाद्या विद्यार्थ्यांनी BVSC हा कोर्स केल्यानंतर जास्तीत जास्त ऑप्शन विद्यार्थ्याला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबचे उपलब्ध होतात। मग ते महानगरपालिका असो, नगरपालिका असो, अगदी ग्रामपंचायत लेवलला सुद्धा वेटरनरी डॉक्टरची त्या ठिकाणी कमतरता भासताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा वेटरनरी डॉक्टरची कमतरता संपूर्ण भारत देशामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। गुगलची एक आकडेवारी आपण विषय सुरू करण्याच्या आधी पाहणार आहोत, त्याच्यानंतर आपण वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे होतात, वेटरनरीला विद्यार्थी गेल्यानंतर त्याला फीस कशा प्रकारे त्या ठिकाणी कॉलेजची असते, महाराष्ट्र राज्यामध्ये वेटरनरी करण्यासाठीचे काय काय ऑप्शन आहेत आणि 2025चा वेटरनरीचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे याविषयी विस्तृत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। नीट UG 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट जे आहेत आपण यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। एक PDF बघूयात। हा डाटा आपण गुगलवरनं घेतलेला आहे आणि गुगलने महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग जो आहे त्यातून तो डाटा त्या ठिकाणी घेतल्याचं सांगितलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये वेटरनरी डॉक्टरची कमतरता कशा प्रकारे आहे ते थोडक्यात समजून घेऊया। वेटरनरीच्या बेसवर पशुधन विकास अधिकारी LDO मंजूर पदे आहेत 4500। 4500 पैकी सध्याच्या घडीला रिक्त पदे आहेत 1200 ते 1400। हे गट अ पदे आहेत, म्हणजेच गट अ चे सध्याच्या घडीला 1200 ते 1400 पदं रिक्त राहिलेले आहेत। इथे BVSC पदवीधारकांना मोठी संधी उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळते। ही पदे रिक्त का झाली तर या ठिकाणी BVSCच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये असणारी उदासीनता, बरेचसे विद्यार्थी नीटची तयारी ही जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत ज्याच्यामध्ये MBBS, BAMS, BDS, BHMS अगदी फिजिओथेरपीपर्यंत वेटरनरीच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी तेवढं वेटरनरीसाठी इंटरेस्टेड नसतात। इवन संपूर्ण भारत देशातले विद्यार्थीसुद्धा BVSCकडे तेवढं पॉझिटिव्हली बघत नाही आहेत। मागच्या 1-2 वर्षामध्ये वेटरनरीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये गव्हर्नमेंटसुद्धा थोडंसं उदासीन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 5 ते 6 वेटरनरी कॉलेज आहेत। वेटरनरी कॉलेजची संख्या संपूर्ण भारतामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कमी आहे। महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही कॉलेजेस आहेत ते सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील स्टेटच्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्याच्या जवळपास 1000च जागा महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या 1000 जागासाठी दरवर्षी 4000 ते 4500 विद्यार्थी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात। इकडे जर आपण बघितलं MBBS, BDS, BAMS साईडला जर बघितला तर संपूर्ण विद्यार्थ्यांपैकी जवळपास 50 ते 60,000 विद्यार्थी इकडच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतात आणि वेटरनरीसाठी 4 ते 4500 विद्यार्थी त्या ठिकाणी भाग घेताना आपल्याला पाहायला मिळते। गट ब चा जर आपण विचार केला तर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पर्यवेक्षक ही पोस्ट आहे। रिक्त पदे सध्याच्या घडीला 700 ते 800 असल्याचं सांगितले जाते। सरळ सेवा मार्फत ह्या सगळ्या ज्या काही आहेत पोस्ट आहेत त्या भरल्या जातात। या ठिकाणी जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये जास्त वेटरनरी डॉक्टरची कमतरता असल्याचं सांगितलं जातं। विदर्भामध्ये पशुधन खात्यावर मोठा ताण असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। मराठवाड्यामध्ये सुद्धा जवळपास 250+ वेटरनरी डॉक्टरची आवश्यकता असल्याचं पाहायला मिळतं। दुष्काळी परिस्थिती मराठवाड्यामध्ये असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। पुणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 200+ वेटरनरी डॉक्टरची या ठिकाणी आवश्यकता असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात की वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे असतात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत हे संपूर्ण डिटेल आपण जाणून घेऊयात। पशुवैद्यकीय पदवी प्रवेश BVSC अँड AH 2026-27 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मापसू नागपूर मार्फत या सीट त्या ठिकाणी भरल्या जातात। जनरली MBBS, BDS, BAMS, BHMS किंवा फिजिओथेरपी याच्या ज्या काही सीट आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात आणि महाराष्ट्रातले जेवढे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत या कोर्सचे ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत किंवा नाशिकशी संलग्न असतात।
परंतु वेटरनरी BVSCची ही जी काही डिग्री कोर्स आहे हे माप्सू नागपूर या ठिकाणी याची युनिव्हर्सिटी आहे आणि याची ॲडमिशन प्रक्रिया सुद्धा माप्सू मार्फत त्या ठिकाणी घेतली जाते. पुढे जाऊयात. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या नीट UG 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण यामार्फत विद्यार्थ्यांना करत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. वेटरनरी असेल, MBBS असेल, BAMS असेल, BDS असेल, या संपूर्ण कोर्सेसच्या कॉलेज वाईज कट ऑफ विषयी विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. ते संपूर्ण कट ऑफ तुम्हाला आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे. इथून पुढचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनवर सुद्धा पाहायला मिळणार आहेत. पुढे जाऊयात. अभ्यासक्रमाचे स्वरूप कशा प्रकारे आहे ते समजून घेऊया. ही एक व्यावसायिक पदवी आहे, म्हणजे जसं MBBS आहे तसंच वेटरनरी सुद्धा आहे. ही एक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे. BVSC अँड AH हा 5.5 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये 4.5 वर्षाचा मुख्य शैक्षणिक अभ्यास आणि 1 वर्षाचा अनिवार्य इंटर्नशिपचा समावेश आहे. म्हणजे 4.5 वर्ष क्लासरूम प्लस 1 वर्ष इंटर्नशिप. जसं MBBSचं आहे अगदी तसंच इकडे सुद्धा हे काही अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे. संपूर्ण शिक्षण आणि परीक्षेचे माध्यम इंग्रजीमध्ये असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. प्रवेशासाठी पात्रतेचे निकष काय काय आहेत, कोणता विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र होऊ शकतो. बेसिक निकष आपण समजून घेऊयात की जे मुख्य निकष काय आहेत ते आपण समजून घेऊयात. 12वी उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी. आता MBBS किंवा BDS, BAMS इकडे 12वीचा PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा क्रायटेरिया पाहिला जातो. वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश असा एकत्रित 4 विषयाचा क्रायटेरिया त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागू होतं. ते बोलतोय मी HSC बोर्ड परीक्षेविषयी, नीट विषय नाही. हे बोर्ड परीक्षे HSC असेल किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE असेल, तुमचा कोणताही बोर्ड असेल त्या बोर्ड परीक्षेबद्दल आपण बोलतोय. याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 50% गुण म्हणजे PCBE म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, 4 विषयाचे 400 मार्क्स, त्याच्या 50% गुण मिळवणं विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. म्हणजे PCBEचा क्रायटेरिया ओपन कॅटेगरीसाठी आहे 200 मार्क्सचा आणि राखीव प्रवर्गासाठी 47.50% म्हणजेच तो होतो जवळपास 190 मार्क्स. प्रवेश प्रक्रिया कशावर आधारित आहेत? नीट UG 2026च्या परीक्षेवरच याच्या प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहेत. वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. 31 डिसेंबर 2026 रोजी उमेदवाराची किमान 17 वर्षे पूर्ण असावीत, म्हणजे हा वयाचा सुद्धा क्रायटेरिया आहे. प्रवेशाच्या जागा ज्या आहेत, वेटरनरीची ॲडमिशन प्रक्रिया ही थोडीशी वेगळी असते. जर आपण इकडे जे काही कोर्स आहेत MBBS, BDS, BAMS इकडे जर बघितलं तर सीटची विभागणी 85% आणि 15% अशा प्रकारे आहे. गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर 85% स्टेट कोटा, 15% ऑल इंडिया कोटा. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील तर 85% मेरिटवर, 15% त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या सीट किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणतो त्याच्यासाठी राखीव असतं. परंतु वेटरनरीसाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे काही रिजन केलेले आहेत. पुढच्या स्लाइडमध्ये आपण रिजन बघणार आहोत. जर विद्यार्थी लोकल रिजनचा असेल तर 70% सीट त्या रिजनमधल्या विद्यार्थ्यांसाठी, 30% सीट ज्या आहेत त्या स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी. हे आपण पुढं समजून घेणार आहोत. जेवढ्या सीट महाराष्ट्राच्या वाट्याला येतील तेवढ्या, म्हणजे सीटचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. रिजनल कोटा 70% सीट, राज्यस्तरीय कोटा 30% सीट महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या सीटमधून. आणि वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा महाराष्ट्र राज्यातील वेटरनरी कॉलेजच्या काही सीट भरतं, त्याच्यासाठी 15% कोटा. आणि याच्यामध्ये गोवा स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी प्लस जम्मू काश्मीर अँड लडाख इथल्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी काही सीट रिझर्व्ह असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. माप्सू अंतर्गत 6 पशुवैद्यकीय महाविद्यालय सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. कोणकोणते आहेत? नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय अकोला. अकोल्याचं हे कॉलेज जे आहे हे नवीन आहे. अगोदर महाराष्ट्रामध्ये 5च कॉलेज होते आणि आता अकोल्याचं कॉलेज मागच्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी त्या ठिकाणी ॲडमिशनला झालेली आहे. प्रादेशिक कोटा 70%, जिल्हानिहाय विभागणी कशा प्रकारे आहे हे थोडक्यात समजून घेऊयात की कशा प्रकारे आहे. म्हणजे या ठिकाणी प्रादेशिक कोटा ठेवलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्याची 12वी कुठल्या जिल्ह्यातून झाली आहे त्या जिल्ह्याच्या आधारावर त्या विद्यार्थ्याला त्या जिल्ह्यासाठी जे काही प्रादेशिक कोटा अंतर्गत कॉलेज रिझर्व्ह केलेलं आहे
त्यामध्ये 70% सीट त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. उदाहरणादाखल आपण बघूयात, रिजन ए जे आहे हे नागपूर रिजन आहे. याच्यामध्ये 2 कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात, नागपूर आणि अकोला. याला आपण विदर्भ विभाग असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याची 12वी नागपूर रिजनमध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याची 12वी या जिल्ह्यांमधून झाली असेल तर या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना नागपूरचं जे काही वेटरनरी कॉलेज आहे किंवा अकोल्याचं जे काही वेटरनरी कॉलेज आहे या ठिकाणच्या 70% सीट मिळणार आहेत, जे महाराष्ट्राच्या वाट्याला ज्या सीट येणार आहेत त्यामधून. आणि उर्वरित या कॉलेजच्या 30% सीट मग इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी राखीव असतात. तसंच मुंबई हे एक सुद्धा रिजन आहे. या ठिकाणी कोकण विभाग आपण त्या म्हणू शकतो. याच्यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर शिरवळ हे सुद्धा एक रिजन आहे. त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशचा समावेश आहे. सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार या जिल्ह्यात 12वी ज्या विद्यार्थ्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी 70% शिरवळचं कॉलेज आहे. बाकी 30% उर्वरित कॉलेजेसमध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो. मराठवाडा विभागाचा जर आपण विचार केला तर 2 कॉलेज आहेत, परभणी आणि उदगीर. याच्यामध्ये नांदेड, लातूर, उस्मानाबाद, ज्याला आपण धाराशिव असं नाव झालेलं आहे, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली. म्हणजेच या मराठवाड्यातून 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 70% सीट ज्या आहेत परभणी आणि उदगीरच्या कॉलेजमध्ये आहेत. बाकी वरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना 30% मधून त्या ठिकाणी जावं लागतं. 70% कोट्याचं, रिजनल कोट्याचं मेरिट हे थोडंसं कमी असतं, 30%चं जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे आपण कट ऑफ सुद्धा पाहणार आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. आरक्षण कशा प्रकारे आहे, कॅटेगरी वाईज जे काही शासनाचं कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता की आपल्या कॅटेगरीला कशा प्रकारे रिझर्वेशन आहे. महत्त्वाचं आहे इकडे समांतर आरक्षण, ज्याला आपण पॅरलल रिझर्वेशन असं म्हणतो. महिलांसाठी 30% सीट राखीव आहेत. म्हणजेच एखाद्या कॅटेगरीच्या एखाद्या कॉलेजला 10 सीट असतील तर त्याच्यापैकी 7 सीट या जनरल मुलं प्लस मुली आणि 3 सीट फक्त मुलींसाठी. अशा प्रकारचं महिलांचं रिझर्वेशन आहे, समांतर आरक्षण. ॲग्रिकल्चरिस्ट 6% रिझर्वेशन आहे. म्हणजेच जे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक किंवा आजोबा शेतकरी आहेत त्यांच्याकडे 7/12 आहे. त्या 7/12च्या आधारावर तहसील कार्यालयातून विद्यार्थ्याला ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट काढावं लागतं. ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे वेटरनरीची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये येतो. तोच फॉर्मॅट विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अपलोड करावा लागतो. दुसरा कुठलाही फॉर्मॅट त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जात नाही. इन्फॉर्मेशन बुलेटिन आल्यानंतर त्याच्यामधला तो फॉर्मॅट घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन त्याच्यावर 7/12 दाखवून आपलं जे काय आहे ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट बनवायचं आहे. प्रकल्पग्रस्त, ज्याला आपण प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणतो, 4% सीट आहेत. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याच्या घरची जी काही जमीन आहे शासनाच्या एका प्रकल्पामध्ये गेलाय असेल किंवा ते विद्यार्थी प्रकल्पग्रस्त झाल्यामुळं त्यांचं पुनर्वसन झालं असेल तर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे आहे ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळवावं लागतं. ते जर असेल तर 4% ॲडिशनल रिझर्वेशन मिळेल. डिफेन्ससाठी 2% आहे. स्वातंत्र्य सैनिक, फ्रीडम फायटर 2%. म्हणजे तुमच्या घरातलं कोणी स्वातंत्र्य सैनिक असेल त्यांच्याकडे तशा प्रकारचं सर्टिफिकेट असेल तर 2%. PWD 5%, ऑर्फन 1%. अशा प्रकारे हे समांतर आरक्षण वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रियेला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र जे काही महत्त्वाचे आहेत ते आपण स्क्रीनवर या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजेच 10वीचं 12वीचं मार्कशीट, नीट UG 2026चं स्कोर कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्राचं आदिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता, नॉन क्रिमिलियर आवश्यक असेल त्या विद्यार्थ्यांना म्हणजेच SC ST ओपन वगळून, शेतकरी, ॲग्रिकल्चरिस्ट, प्रकल्पग्रस्त, EWS किंवा इतर समांतर आरक्षणाचे वैध प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी घेऊ शकता. डिटेल यादी जी आहे वेटरनरी मापसू MAFSU एवढं जरी गुगल केलं तर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये 26 यादी आहे डॉक्युमेंटची, त्या ठिकाणी पाहू शकता. शॉर्ट्समध्ये आपण या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट बघितलेली आहे. अर्ज प्रक्रिया आणि प्रवेश शुल्क. अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असते, नीट परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागल्यानंतर मापसूच्या वेबसाईटवर ह्या ॲडमिशन प्रक्रिया चालू होतात. ऑनलाईन पद्धतीने ही सगळी प्रवेश प्रक्रिया असते. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला फॉर्म भरावा लागतो. ऑनलाईन अर्ज mapsu.ac.in या वेबसाईटवर जाऊन भरावं लागतं. अर्ज शुल्क या ठिकाणी त्या फॉर्मची जी काही फीस असेल कॅटेगरी वाईज ती विद्यार्थ्यांना भरावी लागते आणि त्याच्यानंतर वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना कॉलेजेस भरण्याची त्या ठिकाणी प्रोसेस सुरू होते आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लिस्टसुद्धा दिली जाते.
प्रवेश प्रक्रियेचे मुख्य टप्पे कशा प्रकारे आहे? सगळ्यात आधी सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले जातात। जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आधी डिक्लेअर होते। मेरिट लिस्ट कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी असते। त्याचबरोबर तुमचा ॲग्रिकल्चरिस्ट किंवा इतर पॅरलल रिझर्वेशन असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख असतो। नीट UG 2026च्या गुणावर आधारित तात्पुरती व अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होते। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो। ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर कॉलेजचे चॉईसेस देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टॅब ओपन केला जातो। पहिले 1-2 राऊंड रिजनल कोट्याचेच असतात, म्हणजे तुम्ही त्या रिजनचे आहेत तिथलेच कॉलेज तुम्ही पहिल्या 1-2 राऊंडमध्ये भरू शकता। तिसऱ्या राऊंडपासून तुम्हाला मग संपूर्ण महाराष्ट्रातले कॉलेज भरण्याचे ऑप्शन त्या ठिकाणी देतात। ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया जी आहे, जेव्हा आपण वेटरनरीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना डिटेलमध्ये समजून सांगणारच आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करून ठेवा। त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल जी काही प्रोसेस आहे ती वेळोवेळी आपण विद्यार्थ्यांसोबत शेअर करणार आहोत। त्याच्यानंतर पुढे जाऊयात महाविद्यालयाची फीस। सगळ्यात महत्त्वाचं फीस किती आहे? निवड झालेल्या उमेदवारांना प्रवेश निश्चित करताना खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागते। खुल्या प्रवर्गासाठी जर ओपन कॅटेगरी असेल तर 62,635 अगदी नॉमिनल फीस आहे। बाकी कोर्सेसच्या तुलनेचा जर आपण विचार केला तर जेवढी फिजिओथेरपीला फीस आहे तेवढी वेटरनरीची एका वर्षाची फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते। MBBS, BDS, BMSची फीस वेटरनरीपेक्षा जास्तच असलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। राखीव प्रवर्गासाठी रिझर्व 26,135 रुपये आणि हॉस्टेलची फीस जी आहे ती पण अगदी नॉमिनल त्या ठिकाणी आहे। हे जनरल फीस आपण घेतलेली आहे। दरवर्षी याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, 5-10% फीस त्या ठिकाणी वाढू शकते। त्याच्यानंतर BVSC आणि AH नंतरच्या करिअरच्या संधी काय आहेत? एखाद्या विद्यार्थ्यांनी वेटरनरी केलं तर काय काय ऑप्शन त्या विद्यार्थ्यांना आहेत पुढे जाऊन, तर ते सुद्धा एक स्लाइड आपण बनवली आहे। शासकीय व निमशासकीय सेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे गव्हर्नमेंट जॉब या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत। पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये नियुक्ती होऊ शकते। दुसरं आहे डिफेन्स सर्व्हिसमध्ये सुद्धा विद्यार्थी जाऊ शकतो। एखाद्या विद्यार्थ्याला डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे वेटरनरी झाल्यानंतर तर तिथे सुद्धा विद्यार्थ्यांना पोस्टिंग असते। भारतीय लष्कराच्या RVC रिमाउंट वेटरनरी कॉर्प्स विभागात कॅप्टन दर्जाचे पद या विद्यार्थ्यांना मिळू शकतं वेटरनरी केल्यानंतर। ह्या ज्या काही जागा आहेत डिफेन्समधल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरल्या जातात। तर हे सुद्धा एक मोठी संधी आहे, कारण डिफेन्समध्ये सुद्धा प्राणी असतात, ट्रेन डॉग असतात, घोडे असतात, तर त्यांच्या काळजीसाठी किंवा त्यांच्या लॉजिस्टिक्ससाठी वेटरनरी डॉक्टरची अत्यंत गरज आहे। त्या ठिकाणी सुद्धा करिअरची संधी उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळते। खाजगी प्रॅक्टिस करू शकता, स्वतःचा पशुवैद्यकीय दवाखाना, पाळीव व व्यावसायिक प्राणी, म्हणजेच या ठिकाणी जर तुम्हाला शहरात प्रॅक्टिस करायची असेल खाजगी तर या ठिकाणी शहरात तुम्हाला पाळीव प्राणी पेट कल्चर जे आहे ते आता सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या ट्रीटमेंटची संधी मिळू शकते। जर तुम्ही ग्रामीण भागात जायचं असेल तर त्या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय म्हणून काही शेतकरी प्राण्यांवर आधारित त्या ठिकाणी व्यवसाय करतात, त्या ठिकाणी मोठी गरज असलेली पाहायला मिळते। ग्रामीण भागामध्ये विशेषतः वेटरनरी डॉक्टरची मोठी आवश्यकता त्या ठिकाणी आहे। एक डॉक्टर आहे जवळपास हजारो खेड्यांसाठी त्या ठिकाणी। बरेचसे डिप्लोमा धारक सुद्धा वेटरनरी डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात। तर काही अशा आहेत ज्यांच्याकडे वेटरनरीची डिग्री सुद्धा नाही, ते सुद्धा जनावरांचा इलाज त्या ठिकाणी करतात, कारण त्याचा हे ते BVSC डॉक्टरांचा अभाव मोठ्या प्रमाणावर असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपापल्या प्रमाणावर किंवा आपापल्या बेसवर ते तिथे सेवा देत असतील तरी व्हेटरनरी डॉक्टरची आवश्यकता निश्चित त्या ठिकाणी आहे। मोठा ताण विदर्भ आणि मराठवाड्यावर या डॉक्टरांची कमतरता असल्यामुळं त्या ठिकाणच्या पशुधनावर पडतं, हे शासनाचं सुद्धा म्हणणं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर शेतीपूरक दोन्ही ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे। शहरात राहायचं असेल तर तुम्हाला पाळीव प्राण्यांचं ट्रीटमेंटसाठी मोठमोठे हॉस्पिटल किंवा क्लिनिक आजही अवेलेबल आहेत, मोठ्या प्रमाणावर ते चालतात। शेतीपूरक असतील तर मग त्या ठिकाणी गायी असतील, म्हशी असतील, दूध दुभतं ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणचे शेतकरी त्या शेतीपूरक व्यवसाय करतात, किंवा पोल्ट्री फार्म असेल तर तो सुद्धा आहे, तिथे सुद्धा वेटरनरी डॉक्टरची आवश्यकता असलेली पाहायला मिळते। औद्योगिक क्षेत्र, कॉर्पोरेटमध्ये काम करायचं असेल तरी संधी आहे। डेअरी उद्योग मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये वाढतोय, मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या दूध उत्पादक कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत। अमूलसारखी मोठी कंपनी भारत देशामध्ये आहे, तिथे सुद्धा वेटरनरी डॉक्टरची आवश्यकता पडते। पोल्ट्री, प्राणी खाद्य, औषध, लस निर्मिती, फार्मास्युटिकलमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता, इथे सुद्धा उच्च पदावर संधी तुम्हाला अवेलेबल आहे। संशोधन आणि उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर MVSC/PhD करून
प्राध्यापक किंवा संशोधन शास्त्र सायंटिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. बँकिंग व विमा क्षेत्रामध्ये सुद्धा वेटरनरी डॉक्टरची आवश्यकता आहे. कुठे? राष्ट्रीयकृत बँकामध्ये कृषी क्षेत्र अधिकारी AFO किंवा पशु विमा सल्लागार म्हणजे प्राण्यांचा विमा सल्लागार म्हणून सुद्धा वेटरनरी डॉक्टर त्या ठिकाणी काम करू शकतात. ह्या करिअरच्या संधी आहेत. त्याच्यानंतर आता पाहूयात मागच्या वर्षीचे 2025चे पहिल्या राऊंडचे कट ऑफ जर आपण बघितलं रिजन वाईज, तर एक आपण बघू ओपन कॅटेगरी रिजन ए नागपूर आणि अकोला रिजनसाठी 457, रिजन बी 471, रिजन सी 491, रिजन डी या ठिकाणी सीट अवेलेबल नसेल. EWSचा विचार केला तर रिजन ए 310, रिजन बी 193, रिजन सी 410, रिजन डी 441. बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थी या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घेऊ शकतात. जर हे सगळे कट ऑफ आपण घेतलं तर व्हिडिओची लेंथ त्या ठिकाणी वाढू शकते. हे कट ऑफ तुम्ही बघू शकता. म्हणजेच मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये जनरली कॅटेगरी SC ST कॅटेगरी जर सोडली तर बाकी सगळ्या कॅटेगरींचा जो काही कट ऑफ आहे तो सेमी गव्हर्नमेंट MBBSचा 470च्या आसपास राहिलेला आहे. वेटरनरीचा कट ऑफ जवळपास MBBSच्या नंतर दुसरा कट ऑफ कुठला असेल तर तो वेटरनरीचा असतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे पण कॉलेजची सुद्धा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे कट ऑफ हायर साईडला जातो. मागच्या 1-2 वर्षामध्ये या कोर्सकडे पॉझिटिव्हली विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू लागतात, त्याच्यामुळं इकडे विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. परंतु अशा प्रकारे कट ऑफ राहिलेला आहे. MBBSच्या खालोखाल याचा कट ऑफ आहे. जर समांतर आरक्षण तुमच्याकडे असेल पॅरलल रिझर्वेशन तर यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक पडू शकतो. EWSचा कट ऑफ जर आपण बघितला तर 193 मार्क्सला सुद्धा EWSच्या विद्यार्थ्याला वेटरनरी रिजन बी मुंबईमध्ये कॉलेज मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी ॲग्रिकल्चरी सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे नसतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडं, परंतु ॲग्रिकल्चरी सर्टिफिकेट मराठवाडा, विदर्भ आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे पालक शेती करतात, तर या ठिकाणी ॲग्रिकल्चरी सर्टिफिकेटचा विद्यार्थ्यांना तेवढा उपयोग होत नाही. परंतु मुंबई पुण्याचे असाल तर त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरी सर्टिफिकेट असतील तर तुमच्या रिजनमध्ये ॲग्रिकल्चरिस्ट विद्यार्थी कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅरलल रिझर्वेशनचा उपयोग करून तुम्ही वेटरनरीला त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. अशा प्रकारे कट ऑफ राहिलेले आहेत. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करू. त्याचबरोबर वेटरनरी असेल, MBBS असेल, BDS असेल, BAMS असेल, कुठल्याही पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी मेडिकल फील्डमधल्या तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करू शकता, माहिती घेऊ शकता आणि त्यानंतर जॉईन करायचं असेल तर पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करू शकता. ॲपची लिंक, व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.